चुगळा होय की बाजूला गाडी घेते बाजूला लय माजलास तू माज कसा असतो ना तो तुला दाखवतो मी ए ए वहिनी तुझी तू मला मारलंस तुला सोडणार नाही आपलं नाव संपत जो कठीण आहे संपत चले सर्जा काय रे संपत काय झालंय काय रे आज्या अरे काय झालं तुम्हाला अरे काय थोबडपड आहे का नाही अरे बोल शिंक नाही काही अप्पा त्याचं काय थोबड बघतोय माझ सांग बोल ना अप्पा त्या भूमीने लय मारला आम्हाला आता हे कोण भूमी आलाय भूम्या नाही त्या भूमीने मारलं ती पोरगी तिनं मारलं वा मोठा पराक्रम करून आलेत खाऊन खाऊन मारलेत वर तोंड करून सांगतो पुरीनं मारलं कोणाची ती पोर तेव्हा रामभाऊ सावंत आहे ना त्याची पोरगी ती काय करायचं तर करा तुम्हाला मी तरी कोणत्या तोंडाने सांगणार आहे जाऊन का तुमच्या पुरीनं माझ्या पोराला मारलं म्हणून तुमचं तोंड काय करा कुठं तरी जाऊन जा विक्या अरे तू जुगाड बिगाड लावला का नाही जेवणाच आहे ना हा तेच म्हणतो लावलंय की बाबा चल तुला काय करायचं तुला माहित आहे ना आपल्याकडे चिक्कार पैसा आहे तुला आज हागूस तर जीव घालतो चल काय खायचं आहे ती खा वेटर घ्या की आमची बी ऑर्डर काय देऊ बोला व्हेज की नॉन व्हेज व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे हो जा काजू हा तुला काय खायचं सांग काजू करी आहे हो आहे काजू करी बैंगन मसाला पाव भाजी दाल तडका अरे हो 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 आई घाल्या अगोदर काय वेटर होतं का काय अरे तसं नाही रे मग अरे भूक जेवढी लागलेली आहे असं करा एक काजू करी घेऊन या 5 मिनिट आलो बर बर चल आज आहे ना दाबून ठेवायचं खा खा लवकर आणा हो भूक लागली फार 1-2 मिनिटं 1 मिनिट फक्त आज असं दाबून जेवायचं हे आणा जेवण भाऊला एकच नंबर जा क्या क्वार्टर बिटर घ्यायची काय क्वार्टर मी घेत नाही फक्त पितो जा क्या खा खातो रे तू पण खाणार रे खातो की मला काय खा खाय लवकर 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 खाय अरे हळू खा ठसका बिस्का लागला तर मरशील मी नाही मरत रे एकच नंबर आहे बरोबर काजू करी 1 नंबर कसं आहे जेवण जा क्या अरे एकदम भारी एकच नंबर हा हॉटेल शेतकरी लक्षात ठेवायचं एकदम मस्त खा खा खातो जा क्या मला का अर्जंट कॉल आलाय हां जर जातो तू असं कर हां हे 500 रुपये धर आणि बिल देऊन टाक हा हां जाऊ का हा दादू लई भारी जेवण झालं एकच नंबर बरीशॉप आण रे बरीशॉप
बोला मालक, काय बिल झालं? 520 रुपये. 520? शाळेला माझ्याकडे तर 500 रुपये मालक. 20 रुपये तुम्हाला जाता येतात देऊन टाकल. ही तर नोट खोटी आहे. काय म्हणता मालक? खोटी नोट. अहो मालक नीट बघा तुम्ही. खोटी आहे खोटी. अहो मालक, मला ते विकीत देऊन गेला तू पैसे. मला काही माहिती नाही याच्यातलं. पैसे कसे वसूल करायचे आम्हाला माहिती. ए घ्या रे याला भांडे घासायला. मग शिवानी खाल्लाय नाही. अहो मालक, मला सोडा मालक. घ्या भांडे अहो घासून. मालक, माझी याच्यात काही चूक नाही मालक. घ्या भांडे घासायला. मालक सोडा मला. घ्या भांडे घासून घ्या. आम्हाला माहिती आहे पैसे कसे वसूल करायचे. घास भांडे. मायला त्या विकाच्या मला फसवलं. मी पण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मला भांडे घासायला लावले त्यांनी. घास भांडे घास चल. आवर लवकर. आवर घे पटापट घे. हे जर भांडे. बघलच मी त्याच्याकडे. त्याचा बदला घेईल मी. मला त्यांनी भांडे घासायची पाळी आणली इथं हॉटेलमध्ये. ठीक आहे, आपल्याला प्रेमपत्र लिहायचंय. कोण लिहून देईन आपल्याला? अरे कोणाच्या बापाला येतंय प्रेमपत्र? तर बाप कशाला लागतोय लिहायला? मग कॉलेजात जाणार एखादं कोणी असलं तर बघ ना. ए पूजे, इकडे ये की. अरे इकडे ये म्हणतो ना. तुला माहिती का कोण आहे मी? हो रघु. मग आता बघू. काय? अरे वही ग तुझ्याकडे असते ती. आपल्याला प्रेमपत्र लिहायचं. लिहिती ना व? मला उशीर होतो कॉलेजला. अरे जाशील ना मग. किती वेळ लागतोय? के उठ रे. ये बस. ए सरक रे. काढा कागद आणि लिवा प्रेमपत्र. काय लिहायचं? आता तुला ते पण माहित नाही काय लिहायचं. तुला दिलं नाही का कोणी प्रेमपत्र? मी असे फालतू धंदे नाही करत. फालतू म्हणजे तुला असं म्हणायचं आम्ही फालतू तू सज्जन? वार वा. लिवा. मी सांगतो. प्रिय टिंब टिंब टिंब, तू मला खूप आवडते. तुझ्या बघण्यानं माझ्या काळजात आग लागून जाते. तू कधी भेटशील आणि माझ्या मिठीत येशील. आल्यावर आपण खूप मज्जा करू. तुझाच रघु. पत्राचं उत्तर लवकरात लवकर कळव. आता आपण एकमेकाचं बघू. प्रेम ग. कोण काय ना पूजे, त्याच्या बापानं त्याचं नाव ठेवलं रघु म्हणून तो सारखं म्हणत असतो कुणाचं पण बघू. दे फाडून दे. ए पूजा, इथं काय करते तू? ते दादा या त्यांचं प्रेमपत्र लिहित होते. काय प्रेमपत्र? प्रेमपत्र यांचा? जा. रग्या उर्फ रघु भाई. मुलींकडनं प्रेमपत्र लिहून घ्यायला खूप आवडतं वाटतं तुला. अरे रघ्या, जरा शिस्तीत राहायचं शिक. कधी मी बिथरलो ना चांगलं नाही होणार. काळजी घ्या.
रघु आता ह्याच पण बघू. बघावंच लागेल याच. आता या प्रेमपत्राचं काय करायचं? आता असं कर, ह्याची कर वळ कुठे आणि घाल तुझ्या गाडीत. चल येडे भाऊ कशा. काय ग भूमी, तुला तो पवाराचा सूरज माहिती आहे का? नाही. का ग? बाई कसली त्याची बॉडी आहे, किती सुंदर दिसतो ना ग तो. तू काय त्याच्या प्रेमात बिमात पडले की काय? आणि हो, हळू बोल, घरात आई आहे, ऐक लोगच. नाही ग, तो खूप सभ्य मुलगा आहे. तो कधी कुणाकडे बघत सुद्धा नाही आणि आजपर्यंत त्याने माझ्याकडे सुद्धा पाहिलं नाही कधी. मला पण असं वाटतं की त्याने माझ्याकडे बघावं. एवढं भारी आहे का तो? तू बघशील ना तर तू पण त्याच्या प्रेमात पडशील. मी सोड ग. माझा राजकुमार ना हा सगळ्यांपेक्षा वेगळा असेल आणि तो माझ्यासारखा आहे ना अन्यायाविरोधात लढणारा सुद्धा असेल. आणि हो, तू पण बघ, माझा राजकुमार हा माझ्यावर खूप प्रेम करणारा असेल. मग तर तो लाखात एक असेल. असू पण शकतो, पण माहित नाही. अगं थांब. काय ग? तो पवाराचा सूरज पाहिलं का तू गेलेला? नाही, मी नाही पाहिला. अगं तो आत्ताच गेला. हो का? बरं, आज त्याला जरा बघूच. खूपच तू सूरज सूरज करतेस ना, मला पण बघायचंय कसा दिसतो तो. चल. अरे गाडी उचल. हळूच, बारीक. सोड, लाईन मारतो की काय? नाही नाही, कुठे लागलं नाही ना तुला? नाही नाही, कुठं नाही लागलं. व्यवस्थित गाडी चालवायची ना. लक्ष कुठं होतं? ते लक्ष नव्हतं माझं. चल रे. थँक्यू. वेलकम. चल. लागलं का तुला? सॉरी. हा
कॉलेजला नाही जायचं? अगं कधी उरकती? किती टाइम झाला? अगं जाते मी पटकेने, नको तू काळजी करू, जाते पटकेने. अगं मेडिकल मध्ये जा, मला एक गोळी घेऊन ये, माझं डोकं दुखतंय खूप. भूमी, मी काय म्हणते, अगं तुझं लक्ष कुठे? माझं डोकं दुखतंय, मेडिकल मधून गोळी घेऊन ये. नाही इथंच माझं लक्ष घेऊन येतं. काय बाई आजकालच्या पोरी डोक्याचं खोकं करून टाकलं. दादा डोक्याची गोळी द्या ना. दादा एक एनर्जी द्या. दादा 2 कॅडबरी द्या ना. मस्त होती. पैसे आजच लागणार. ए रग्या सोड त्यांना, लय माझा आलाय का तुला? गरिबांवर अन्याय करतोस का तू? सोडलं मग तू दे पैसे. काका हात नका जोडू, आणि हो सगळं नीट होईल, काळजी नका करू. सूरज
सुबह होते ही निकला है सूरज, मंदिर के सामने देखी है तेरी मूरत, पागल हूँ तेरे प्यार में, आई लव यू सूरज। भूमि मिली सूरज को, पूरी हो गई दिल की कमी। भूमि मिली सूरज को, पूरी हो गई दिल की कमी। इसलिए तो कहता हूँ आई लव यू टू भूमि। झालं असेल तर चलायचं का? गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग गुलाबी, काली काली आंखें तेरी आहे शराबी। गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग गुलाबी, काली काली आंखें तेरी आहे शराबी। हरणीची चाल तुझी नजरेत भरली, इश्काच्या रंगानं झालो दिवाना। तुझ्या माझ्या प्रेमाचा घालू धिंगाणा, तुझ्या माझ्या प्रेमाचा घालू धिंगाणा, तुझ्या माझ्या प्रेमाचा घालू धिंगाणा। नटरंगी पोर कशी सोन्यावानी सजली, गालावर खळी तुझ्या लय भारी वाटली। नटरंगी पोर कशी सोन्यावानी सजली, गालावर खळी तुझ्या लय भारी वाटली। टाकीनथ मोत्याची, टाकीनथ मोत्याची छान किती दिसते, काळजात वाजतो या तुझा तराना। तुझ्या माझ्या प्रेमाचा घालू धिंगाणा, तुझ्या माझ्या प्रेमाचा घालू धिंगाणा, तुझ्या माझ्या प्रेमाचा घालू धिंगाणा। ए राजा हळू मार के जरा। ए सूरज, तुझा मित्र काय माझ्या मैत्रिणीवर लाईन बिन मारतो की काय रे? मारतोय की मग, त्यात काय एवढं? तू नव्हती का मारली माझ्यावर लाईन? आणि हो, मी कधी नाही म्हणालो असतो तर? असं का? ऐक ना, मी लय दमलोय राव, माझं डोकं पण दुखू राहिलंय। आपण त्यांच्यासारखं करायचं का? मस्त आहे ना, तिथं जाऊन बसू, तू माझं मग डोकं दाब। डोकं दाबू? अरे चल बाबा। एकदा का प्रेमात पडलं ना, तर मग प्रेम स्वप्नात दिसू लागतं। मग कधी कधी असं वाटतं प्रेम हे स्वप्नच राहू नये, पण काय, प्रेम हे प्रेमच असतं ना।
आईला तुम्ही तर लय फास्ट निघाले राव. जे आम्हाला मागील 2 वर्षात जमलं नाही ते तुम्ही 2 दिवसात केलं. लफड म्हणतोय मी, लफड. हे बघ संपत, तू जे करतोय ना ते फार चुकीचं करतोय बरं का. म्हणजे आम्ही करतो ते चुकीचं, तुम्ही करता ते बरोबर. वा. पण इथून पुढं या गावात कोणीच प्रेम करणार नाही, हे लक्षात ठेव. संपत, लोक बघतेत, उगाच तमाशा करू नको. तमाशा तू केलास आमच्या जिंदगीचा, आता तुम्हाला नाही सोडणार. आता असं कर, हिला आमच्या हातात दे. ही नाही तर ती, ती नाही तर ही. रे सुबह होते ही हा राजा बोल. पुढे तू. अरे लवकर गावात राहणं झालाय. संपेन दिमाग लागत बाया. बात केली. काय झालं? अरे काय झालं सांग ना. तुम्हाला सोडणार नाही. वारे जिगर, मैत्री असावी तर अशी, मित्रासाठी धावून आलाय. मैत्रीत काय पावर असते ना, तुम्हाला आत्ता दाखवतो. हा ये.
सुरतचं चुकलं अण्णा, अण्णा अण्णा माझं सुरतचं चुकलं हो, त्याला माफ करा अण्णा. कसं आहे शंकर, तुझ्या पोरा जरा जास्त सूरज, आई सूरज उठ ना. काय झालं रे ते? उठे आजे तुझं घर काय झालं माझ्या लेकराला? सूरज हळूच हळूच, रडू नका. हळूच हळूच. हे बघ सूरज, अशा लोकांच्या तोंडी लागू नको, ते लोक चांगली नाहीत. वा वा वा, म्हणजे त्या लोकांनी कधी आपल्याला जिवंत जरी मारलं तरी आपण काय नाही करायचं. सूरज, मला तसं नाही म्हणायचं. ते लोक काही पण करतील. काही पण करतील म्हणजे काय? हा, मोगलाई माजला गेली काय काही पण करायला? म्हणजे तुझ्या डोक्यातून अजून गेलं नाही का? मी सांगतो ते ऐकत नाही का तू? हे बघा बाबा, हे बघा, मी त्यांच्या वाटेला जाणार नाही, ठीक? पण हो, ते कधी माझ्या नातीला लागले ना तर मी त्यांना जिवंत सोडणार नाही. हे पण मात्र लक्षात राहू द्या. सूरज, अरे तुझा भाऊ पण असाच गुन्हेगाराच्या या लोकांच्या नादी लागून गुन्हेगार झालाय. आणि आतापर्यंत तो जिवंत आहे का मेलाय त्याचा अजून पत्ता नाही. तू पण तेच करणार आहेस का? तुला पण हेच करायचं असेल ना तर माझा जीव घे आधी आणि मग कर. अरे राम राम बस तू. सूरज, हे काय झालं रे? खूप दुखतंय का तुला? नाही, काही एवढं काही नाहीये. मला ना तुझी खूप काळजी वाटत होती. कशाला रे त्या अन्नाच्या नादाला लागत होतास? आता तू पण त्या बाबांसारखं भाषण द्यायला आलीत का? नाही नाही नाही, मला ते नव्हतं म्हणायचं. सॉरी 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 माझ्या सोन्या. सूरज, किती छान वाटतं ना. इथं आपण फक्त दोघंच, आपल्या आसपास कुणीच नाही. सूरज, मला तू आयुष्यभर अशीच साथ देशील ना, आणि असंच माझ्यावर प्रेमही करशील ना. भूमी, तो सूरज जसा सगळ्यांना प्रकाश देतो ना तसंच मी तुझ्या आयुष्यामध्ये प्रकाश देईन. मायला यांचं इकडं लफड सुरू आहे वय. रघुला संपतला जाऊन सांगतोच लफड. आपल्या प्रेमाला कधीच कुणाची नजर लागाय नको. भूमी ऐक ना, काय खुन्नसनी बघतो, नजर खाली घे. ए संप्या, उडायला लागला आमच्या. ए कधी उडालो रे तुझ्यावर? ए संप्या, नीट राहायचं. लय पाहिलं तुझ्या दोस्तीत कुस्ती केलीस तू. रघु, अरे कशाला भांडताय? दोघाच्या भांडण्यात तिसराच लाभ झालाय. तुम्हाला माहितीये का काय झालंय? तिकडं माळावर सूरज आणि भूमी एकमेकाच्या मिठीत मी बघितलंय माझ्या डोळ्यानं. ए त्याच्यातला एक शब्द जर खोटा निघाला भाऊ, तुझी जीभ हासाडून तुझ्या हातात देईन. यातला एक शब्द सुद्धा खोटा नाही. रघु, हा कधी खोटं बोलणार नाही, मला माहितीये. अरे यार, पण संपत चुकलं यार माझं. एका मुलीमुळे आपल्यात वैर आलं. माफ कर यार मला.
गाव हुडकून काढला आणि तू इतकं बॅट बॉल खेळतोय भाई. तू आमच्या दोस्तीत कुस्ती लावली, आता तुझी मस्ती कशी जिरवायची ते बघ. खोरानो खूप माजले होते. एवढ्या वेळेस सोडतो तुला, दुसऱ्यांदा नाही.